मला खरं तर खूप मनापासून आनंद होतोय, की मी नाटकासाठी पहिल्यांदा इंटरव्ह्यू देतोय निर्माता म्हणून. कारण नाटक हे सगळ्यात पहिलं प्रेम हो. आहे, राहणार आहे आणि होतं सुद्धा. सो त्याच्यामुळे ते करायला मिळतं आणि ते करायला मिळण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण माझ्या शेजारी बसलं डॉक्टर आसगावकर आणि यांच्यामुळे मी हे नाटक प्रोड्यूस करतोय आणि अर्थात माझा मित्र सचिन अवस्थी. सचिनने आणि मी मिळून फिल्म्स केल्यात, पण तोही माझ्याबरोबर पहिल्यांदा नाटक निर्मिती करतोय. सो डॉक्टरांमुळे खरं तर ही आशुतोषची आमची भेट झाली. जोखीम मला असं वाटतं, की कुठल्याही व्यवसायामध्ये असतेच, कुठल्याही नाटकं आणि याच्यामुळे चित्रपटात असते. पण मला खूप खात्री आहे, की ज्या पद्धतीचा विषय निवडला आहे, आशुतोषनी लिहिलेला आहे आणि सादर करतायत सगळे कलाकार, इतके मनापासून करतायत, की मला ती जोखीम आता नाहीशी झाली असं वाटतंय. आम्ही बऱ्याच स्क्रिप्ट्स ऐकल्याही आणि मग हे स्क्रिप्ट आवडलं, मग त्याच्यावर विचार करायला लागलो. ती जोखीम वगैरे तुम्ही म्हणता ती होतीच, पण ती सगळ्यातच असते. पण मेन म्हणजे हे करताना आम्हाला सगळ्यांना फार आनंद मिळतो. हे म्हणजे वी आर एन्जॉयिंग द प्रोसेस असं म्हणायला हरकत नाही. आणि बाकी विठ्ठलाचे आशीर्वाद असणं ते ते लागतातच शेवटी. आशुतोषने हे नाटक ऐकवलं आम्हाला. मी जेव्हा ते ऐकलं, तेव्हा मला त्याच्या वयाच्या त्याचं वय लहान आहे. तो विशित आहे आणि त्यांनी इतकं छान म्हणजे पंढरपुराला आपल्या जवळ आणणारं नाटक त्यांनी जसं आम्हाला ऐकवलं, ते मला खरंच म्हणजे म्हणजे आजचा यूथ तुम्ही जसं म्हणालात, की अजूनही तो कसा काय म्हणतात असोसिएटेड आहे ह्या ह्या विषयाशी, हे ऐकून मला खूपच म्हणजे त्याचं व्हिजन जे होतं ते बघून मला खूप बरं वाटलं. ज्या पद्धतीचं एक्सप्रेशन या नाटकामध्ये आहे, की ह्या दोन्हीचा मिलाफ होऊ शकेल, असा विचार करणं पण एक मला असं वाटतं, की तो ब्रिलियन्स आहे. हो. आणि तो आशुतोषनी खूप छान पद्धतीने आणला आहे. त्याचं हे पण काय म्हणतात, की दिग्दर्शकीय त्याच्यामधली व्हिजन पण इतकी त्याची क्लॅरिटी आहे त्याच्याकडे. सो मला असं वाटतं, की ह्या पद्धतीचं आणि आपला सगळ्यात महत्त्वाचं ना, की आपला मराठी प्रेक्षक हे आपल्याला करू द्यायची मुभा देतो. नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण आहोत मुक्काम पोस्ट पंढरपूर या नाटकाच्या रिहर्सलसाठी आणि आता आपल्यासोबत ही सगळी 3 दिग्गज मंडळी आहेत ज्यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. नितीनचा सुरुवात तुमच्यापासून करूया. नितीन वैद्य म्हटलं म्हणजे वेगवेगळे सिनेमे आमच्या डोळ्यासमोर येतात आणि तीच प्रथा तुम्ही त्या नाटकाच्या निमित्ताने पण जपली. कारण मुक्काम पोस्ट पंढरपूर काही दृश्य आम्ही बघितली, काही प्रवेश आम्ही बघितले. एक खूप वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक निर्माता म्हणून खूप मोठी जोखीम तुम्ही पत्करली असं नाटक बघून दिसतं. कारण अशा विषयांना शक्यतो नाटकासाठी निर्माते पुढे धजावत नाहीत. मला आशुतोष पण बोलला, की 3 वर्षाची त्याने वाट बघितली आहे. पण शेवटी तुम्ही सगळी मंडळी आलात आणि आज नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. तसं त्याबद्दल कशी प्रोसेस सुरू झाली? धन्यवाद. खरं तर तुम्ही जसं म्हणलात तसं, की खूपच जोखीम असते निर्मिती ही, जी सिनेमाची इतकी वर्ष करत आलो. मला खरं तर खूप मनापासून आनंद होतोय, की मी नाटकासाठी पहिल्यांदा इंटरव्ह्यू देतोय निर्माता म्हणून. कारण नाटक हे सगळ्यात पहिलं प्रेम हो. आहे, राहणार आहे आणि होतं सुद्धा. सो त्याच्यामुळे ते करायला मिळतं आणि ते करायला मिळण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण माझ्या शेजारी बसलं डॉक्टर आसगावकर आणि यांच्यामुळे मी हे नाटक प्रोड्यूस करतोय आणि अर्थात माझा मित्र सचिन अवस्थी. सचिनने आणि मी मिळून फिल्म्स केल्यात, पण तोही माझ्याबरोबर पहिल्यांदा नाटक निर्मिती करतोय. सो डॉक्टरांमुळे खरं तर ही आशुतोषची आमची भेट झाली आणि हे नाटक करायचा घाट घातला अशा अर्थाने म्हणतोय, कारण तो खरंच मोठा घाट आहे. तो आता आपण ऑडिओ, व्हिज्युअल त्याच्यामध्ये एक बऱ्यापैकी एक्सपिरियन्स निर्माण करावा असा आहे. पहिल्यांदा जेव्हा चित्रपट निर्मिती केल्यानंतर जेव्हा नाट्य निर्मिती करायची, तेव्हा असं डोक्यात होतं, की आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीचं करू शकतो का? काही जर आलं तरच आपण एवढं म्हणजे सिनेमे करतो, तर आता नाटकामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीचं काहीतरी करावं आणि ते सुदैवाने डॉक्टरांमुळे ते आलं आणि ते करताना खरंच खूप चॅलेंजिंग आहे. त्याच्यामध्ये मी खरं तर खूप पाठीमागे आहे. ही दोघं मंडळी खूप कष्ट घेतात आणि त्यांनीच ते सगळं उभं केलं आहे याच्यामध्ये आशुतोष आणि टीमबरोबर. जोखीम मला असं वाटतं, की कुठल्याही व्यवसायामध्ये असतेच, कुठल्याही नाटकं आणि याच्यामुळे चित्रपटात असते. पण मला खूप खात्री आहे, की ज्या पद्धतीचा विषय निवडला आहे, आशुतोषनी लिहिलेला आहे आणि सादर करतायत सगळे कलाकार, इतके मनापासून करतायत, की मला ती जोखीम आता नाहीशी झाली असं वाटतंय आणि आता जे होईल ते सगळं खूप छान पंढरपुरात च्या बसलेल्या विठ्ठलाच्या आशीर्वादाने खूप छान होईल असा एक विश्वास निर्माण झाला आहे. सर, तसं सर आता म्हटले, की तुमच्यामुळे हा सगळा योग जुळून आला. तुम्ही आणि आशुतोषची भेट तुमच्यामुळे. माझ्यामुळे म्हणजे मी निमित्त, पण आमच्या दोघांचं बरेच दिवस चाललं होतं की नाटक करूया आणि माझ्याकडे स्क्रिप्ट्स यायच्या, कारण मी 2-3 नाटकं अगोदर केली आहेत त्यामुळे.
आणि त्याच्यात आम्ही दोघे बऱ्याच वेळा आम्ही दोघांनी एकत्र सिनेमा पण केले 2-3. हो हो त्यामुळे तर त्यामुळे म्हटलं नाटकाचे स्क्रिप्ट्स येत आहेत आम्ही बऱ्याच स्क्रिप्ट्स ऐकल्याही आणि मग हे स्क्रिप्ट आवडलं मग त्याच्यावर विचार करायला लागलो. ती जोखीम वगैरे तुम्ही म्हणता ती होतीच, पण ती सगळ्यातच असते. पण मेन म्हणजे हे करताना आम्हाला सगळ्यांना फार आनंद मिळतो. हे म्हणजे वी आर एन्जॉईंग द प्रोसेस असं म्हणायला हरकत नाही. आणि बाकी विठ्ठलाचे आशीर्वाद असणं ते लागतातच शेवटी प्रत्येक ह्याच्यात. त्यामुळे पण मजा येते या सगळी. आणि हा म्हणतो तसं काही नाही आहे की ह्याने श्रम घेतो आहे, सगळेच घेत आहेत. तिघेही चौघेही आमच्याबरोबर अजून एक निर्माती आहे, कारण ती आत्ता इथे नाही आहे. सगळे आम्ही मनापासून श्रम घेतो आहे. आम्हाला सगळ्यांचं सहकार्यही मिळतं आहे. बरेचसे लोक नवीन आहेत तरी मनापासून काम करत आहेत, आपणहून करत आहेत खूप गोष्टी. आणि बाकी प्रेक्षकांचे आशीर्वाद पाहिजेत. बाकी सर, संपूर्ण यंग ब्रिगेड आहे नाटकात. म्हणजे रोहित एक सोडला तर सगळेच नवोदित कलाकार, दिग्दर्शक आपला नवोदित आहे. तर ह्या सगळ्यांना एकत्र आणणं खूप मोठी गोष्ट होती आणि तुम्ही तिघं त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात. एका सपोर्टची गरज असते यूथला, तेव्हा असं सपोर्ट मिळेल तेव्हा असा विषय प्रेक्षकांसमोर येतो. तर त्याबद्दल एकतर जेव्हा आशुतोषने हे नाटक ऐकवलं आम्हाला, मी जेव्हा ते ऐकलं तेव्हा मला त्याच्या वयाच्या त्याचं वय लहान आहे, तो विशित आहे आणि त्यांनी इतकं छान म्हणजे पंढरपुराला आपल्या जवळ आणणारं नाटक त्यांनी जसं आम्हाला ऐकवलं ते मला खरंच म्हणजे म्हणजे आजचा यूथ तुम्ही जसं म्हणालात की अजूनही तो कसा काय म्हणतात असोसिएटेड आहे हं. ह्या विषयाशी, हे ऐकून मला खूपच म्हणजे त्याचं व्हिजन जे होतं ते बघून मला खूप बरं वाटलं आणि ते खूप आणि जसे डॉक्टर बोलले तसे आम्ही गेले 2 महिने पंढरपूर हे नाव घेतोय रोज. हे आणखीन म्हणजे काय आशीर्वाद, काहीतरी कुठून तरी सिग्नल येतोय आम्हाला की तुम्ही बरोबर वाटेवर आहात. तर ही आणि नितीनचं तुम्हाला एक सांगतो, मी त्याला गेल्या आता 17-18 वर्ष ओळखतोय की नितीन रन ऑफ द मिल काही करणार नाही. नितीन काहीतरी वेगळं करेल हे मला माहिती होतं आणि आम्ही पण 4-5 वर्ष बोलतोय की आपण नाटक करूया. ते पण हा योगच आहे, योगायोग नाही, हा योग आहे. ते नेहमीच म्हणजे चित्रपट पण तुम्ही सगळ्यांनी एकत्र बरेच केले आहेत. काहीतरी चौकटी बाहेरचा विषयच ते प्रेक्षकांसमोर आणतात. सोपे विषय ते आणत नाहीत. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. त्याचं मिडल नेम आउट ऑफ द बॉक्स आहे असं मला असं वाटतं की विषय तो निवडतो खूप छान. आणि त्यातला हा एक आम्हाला तिघांनाही ते नरेशन आशुतोषने ते दिलं, खूप आवडलं आम्हाला. आणि अशा यूथच्या आणि अशा सब्जेक्टच्या मागे जर काय आम्ही खंबीरपणे नाही उभं राहिलो तर क्या बात आहे, हेच करायला पाहिजे. नितीन सर, खूप वेगळा विषय म्हणजे ज्यांनी वारी अनुभवली नाही त्यांना नाटकाच्या निमित्ताने वारी पण अनुभवता येईल असं आशुतोष म्हणाला. आणि यातच सगळं आलं. आणि तिथून ती गोष्ट सुरू होऊन सियाचीनपर्यंत जाते. म्हणजे भारतीय सैन्याचा एक वेगळी गोष्ट पण मांडण्याचा प्रयत्न नाटकातून केला आहे. तर खरंच अशा प्रकारच्या विषयांची गरज आहे आपल्याला ना? अर्थातच गरज आहे. कारण मी सचिनने जसं सांगितलं की ज्या पद्धतीचं एक्सप्रेशन या नाटकामध्ये आहे की ह्या दोन्हीचा मिलाप होऊ शकेल असा विचार करणं पण एक, मला असं वाटतं की तो ब्रिलियन्स आहे. हो. आणि तो आशुतोषनी खूप छान पद्धतीने आणला आहे. त्याचं हे पण काय म्हणतात की दिग्दर्शकीय त्याच्यामधली विजन पण इतकी त्याची क्लॅरिटी आहे त्याच्याकडे. सो मला असं वाटतं की ह्या पद्धतीचं आणि आपला सगळ्यात महत्त्वाचं ना की आपला मराठी प्रेक्षक हे आपल्याला करू द्यायची मुभा देतो की अशा पद्धतीचं एक्सपेरिमेंट करू द्यायची ती मुभा देणं प्रेक्षकांनी, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. कारण प्रेक्षक ॲक्सेप्ट करतात म्हणूनच ते करायला मिळतं आपल्याला. सो हे खूप चांगला म्हणजे टचवूड आत्ताची फेज खूप चांगली आहे, गोल्डन पिरियड आहे आत्ता करत. आणि आम्ही सुदैवाने त्या एरामध्ये आता आम्ही पहिली निर्मिती करतो आहे. सो त्याचं खूप समाधान आणि खूप आनंद आहे. आणि हे अशाच पद्धतीचे विषय येत राहोत, आशुतोषसारखे अजून खूप चांगली मंडळी निर्माण होत अशी खरं तर इच्छा आहे या नाटकांच्या निमित्ताने. क्या बात आहे सर, तुम्हाला तिघांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. परवा याच ठिकाणी पहिला प्रयोग आहे. सो नितीन वैद्य प्रोडक्शन्स म्हटलं म्हणजे हाऊसफुलची पार्टी असतेच. तर तीच प्रथा या नाटकाच्या निमित्ताने पण सुरू राहो. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सर.